आजची स्टोरी ऐकायची असेल तर आपल्याला सुरुवात मागच्या आठवड्यापासून करावी लागेल। पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये जनरल बॉडी मीटिंग जी असते अशी मीटिंग सुरू होती। सगळे सभासद जिल्हा परिषदेचे जमलेले होते, अगदी अध्यक्षांपासून ते सीओन पर्यंत सगळी मंडळी होती। वेगवेगळ्या मुद्द्यांवरती डिस्कशन होणार असं सगळं चालू असताना एक महिला आली, ती वरच्या दिशेने पळाली आणि हॉलमध्ये घुसून तिने स्वतःच्या अंगावरती काय केलं तर पेट्रोल टाकून घेतलं, आरडाओरडा करायला सुरुवात केली। आणि तिथे एक व्यक्ती होती असं सगळ्यांचं म्हणणं आहे, त्या व्यक्तीने तिथून काढता पाय घेतला। त्यानंतर सगळ्यांनी मध्यस्थी केली आणि शेवटी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। आता दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणात ज्यावेळी एफआयआर दाखल झाली, जी मी आता सोबत आणली, त्यातून एक गोष्ट क्लिअर झाली, ते म्हणजे जुने प्रेम संबंध, कॉलेजच्या दिवसापासून सुरू झालेल्या सगळ्या गोष्टी। त्यानंतर जो झेडपीचा सदस्य आहे त्या झेडपी सदस्याने संबंधित महिला जी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या सोबत ती कायम असायची बरं का, आता पण ती राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आहे, असं सगळं हे बारामतीचं समीकरण जिल्हा परिषदेत भयानक गाजलं। आणि त्यानंतर आज व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं कारण हे की एकतर हा सगळा प्रकार घडल्यानंतर एफआयआर दाखवलेला 3-4 दिवस गेले, कारण तिला सेन्सिटिव्ह पार्ट्स मध्ये तिच्या ते पेट्रोल गेल्याने तिला इजा झालेल्या होत्या, त्यामुळे ती हॉस्पिटलाइज होती। त्यानंतर आज कोर्टात या सगळ्याची सुनावणी झाली आणि संबंधित जो कोणी होता त्याला इंटरिम बेल मिळाला। पण या सगळ्यामध्ये नक्की काय काय घडलं हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एखाद्या प्रेमाचा अंत, आधी घटस्फोट, तिथून शारीरिक संबंध आणि मग वेगवेगळ्या गोष्टी अशा सगळ्या घडत गेल्या दिसतील तुम्हाला। बारामतीतला हा झेडपीचा सदस्य, तिथलीच ही संबंधित महिला, आणि त्यानंतर काय घडलं तर झेडपीच्या जनरल बॉडी मीटिंग पर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं। नमस्कार, मी ओमकार, पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। थेट एफआयआर वाचतो। संबंधित महिला पीडित आहे, तिनेच ही एफआयआर दिलेली आहे, त्यामुळे तिचं नाव मी या सगळ्यामध्ये घेणार नाही, एवढं मी क्लिअर करतो। हे सगळं प्रसंग घडला आणि तो घडल्यानंतर अर्थात अँब्युलन्स बोलवण्यात आली, तिला पटकन हॉस्पिटलला नेण्यात आलं। हे सगळं एक एक घडलं, पण 2-3 दिवस जशी ती शुद्धीत आली, तिला थोडं बरं वाटू लागलं, त्यानंतर एफआयआर झाली। आता एफआयआर होईपर्यंत प्रकरण थांबलं नाही, समजून घ्या। कोर्टात ह्या सगळ्याची सुनावणी झाली, त्यामुळे त्याला तर इंटरिम बेल पटकन मिळाला, पण मूळ मुद्दा असा होता की या महिलेला त्याने अंधारात ठेवलं, असं ह्या सगळ्या वकिलांचा त्या सगळ्या प्रकरणात म्हणणं आहे। कोर्ट त्याच्यावर काय म्हटलं आपण 1 बाय 1 जाऊया। सगळ्या आधी एफआयआर मी वाचून दाखवतो, नक्की तिचं काय म्हणणं आहे, काही ना काही या सगळ्या गोष्टी क्लिअर होईल। संबंधित महिला असं सांगते की ती राष्ट्रवादी काँग्रेस युती आघाडीमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे, हे ती स्वतः सांगते। ठीक आहे, मग ती अधिकृत पक्षाची फक्त सभासद नाही तर ती त्या बॉडीवरती आहे आणि ती पदाधिकारी सुद्धा आहे। हा, मग ती म्हणते सन 2007 मध्ये माझी मंगेश जगताप या तरुणाशी ओळख झालेली होती आणि मंगेश जगताप हा जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा आहे। आता आम्ही दोघं पुण्यात कॉलेजला होतो, त्यामुळे कॉलेजला आमच्या दोघांची ओळख झाली। ओळख झाल्यानंतर पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेम संबंधात झालं। त्यांनी सांगितलं की आपण दोघं लग्न करू, हे त्याने मला त्यावेळी आश्वासन दिलेलं होतं। आता आश्वासन दिल्यानंतर 2012 मध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं। यानंतर मी त्याच्याशी संबंध तोडले। हे झाल्यानंतर त्याचं लग्न झालं, पण त्यानंतर सुद्धा काही दिवसांनी तो मला पुन्हा एकदा मोबाईलद्वारे मेसेज करत होता, कॉल्स करत होता, आणि हे सगळं केल्यानंतर त्याने बोलण्याचा माझ्यासोबत प्रयत्न केला। मी त्यावेळी कोणताही प्रतिसाद देत नव्हते, पण त्याच्या आईला कॅन्सर झाल्यास त्याने सांगितलं, आणि यानंतर माणुसकीच्या भावनेने तिचं असं म्हणणं आहे की नंतर मी त्याशी बोलू लागले, एकदा घरी पण त्याच्या भेटायला वगैरे ह्या सगळ्यामध्ये गेली। आता हे सगळं झाल्यानंतर त्याने सांगितलं, मग त्यासोबत ती पुन्हा बोलू लागली। आता बोलू लागल्यानंतर त्यानंतर तिला असं सांगितलं की माझं लग्न हे घरच्यांनी जो दबाव माझ्यावरती आणला त्याच्यामुळे झालेलं आहे, आणि या दबावामुळे मी लग्न केलेलं असून माझ्या पत्नीसोबत मी राहत नाही, लवकरच तिच्यासोबत मी घटस्फोट सुद्धा घेणार आहे। हे कळल्यानंतर संबंधित तरुणीच्या कदाचित आशा पल्लवित झाल्या असतील, किंवा तिला आणखी वाटलं असेल की चला ठीक आहे की हा घटस्फोट घेतोय तर आधीचं आमचं जे काही राहिलंय त्यातून आता गोष्टी परत कॅरी ऑन पुढे करता येतील, असं कदाचित तिला वाटलेलं असू शकतं। मग ती काय म्हणते, मग ती म्हणते की त्याने मला सांगितलं की लवकरच तो त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतोय, हे मंगेशने सांगितलं, आणि घटस्फोट झाल्यानंतर आपण दोघं लग्न करू असं खोटं आश्वासन देऊन त्याने फार्म हाऊसवर मला नेलं, आणि त्यानंतर त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन माझ्यासोबत त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। आता 2012 मध्ये किंवा त्याच्या आधी सुद्धा आम्ही ज्या फार्म हाऊसवरती यायचो तेच ते फार्म हाऊस होतं, त्यावेळी सुद्धा आमच्यामध्ये अशा गोष्टी घडलेल्या होत्या, आणि मधल्या काळात आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो। पण आता जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर परत एकदा काही गोष्टी आमच्यामध्ये पुन्हा नव्याने होऊ लागल्या। ठीक आहे, आता
फार्म हाऊसवर हे सगळं झाल्यानंतर तिचं असं म्हणणं आहे की शारीरिक संबंध ठेवून लग्नाचं आम्हीच दाखवलं होतं, हे आधी झालं. पण आता जेव्हा आम्ही गेलो त्यानंतर त्याने मला घटस्फोटाचे काही कागदपत्र दाखवले. यामध्ये प्रतिज्ञापत्र, इतर दस्तावेज त्यांनी दाखवले, माझा विश्वास संपादन केला. तसेच मंगेशची जी पत्नी आहे तर तिने देखील या सगळ्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही दोघं एकत्र राहणार नाही. आणि असं सांगून त्याचा आणखी भाऊ आहेत, आणखी 2 मित्र आहेत, यांनी पण याला सांगितलं की यांनी पण संबंधित मुलीला असं सांगितलं की हा काय तिच्यासोबत नांदणार नाहीये. असं म्हणजे याने त्याच्या पत्नीने पण कसं ऍफिडेव्हिट दिलेलं आहे हे पण तिला दाखवलं. आणि बघ माझी पत्नी ही मला म्हणते की मला पण तुझ्यासोबत नाही राहायचं वगैरे वगैरे, असं सगळं तिला दाखवलं. मित्र समोर आणले आणि मित्रांना पण हे सांगायला सांगितलं. हे सगळं तिने केलं असं सांगतोय. आता मंगेशचा लवकरच घटस्फोट होणार आहे हे सांगितल्याप्रमाणे मी मंगेशवरती त्यावेळी अंधविश्वास ठेवून त्यासोबत नंतर सुद्धा राहायला गेले. आणि ते झाल्यानंतर वेळोवेळी मी तो मला फसवत असल्याचं मला आत्ता कधी हे 4 दिवसापूर्वी मला हे सगळं कळलं. आणि त्यानंतर जिल्हा परिषद या ठिकाणी सर्वसाधारण बैठक असल्याने त्यात तो येणार आहे असं मला समजलं. मी तिथे त्याला भेटण्यासाठी गेले असतात तो मला बघताच तिथून पळून गेला. हे मग माझी खात्री झाली की याने मला वेळोवेळी फसवून लग्नाचं आमिष दाखवून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून माझी फसवणूक केली आहे. आणि त्यामुळे स्वतःला संपून घेण्याच्या उद्देशाने मी काय केलं तर मी स्वतःवरती अंगावरती पेट्रोल टाकून घेतलं. आणि त्यामुळे ह्या जो मंगेश जगताप आहे झेडपी सदस्य, याच्या विरोधात माझी तक्रार आहे की 2012 पासून ते 2026 पर्यंत त्याने मला लग्नाचं आमिष दाखवून माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून वगैरे वगैरे असं सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे माझ्याकडून वेळोवेळी 8 ते 10 लाख रुपये सुद्धा त्याने घेतलेले आहेत असं म्हणून तिने या सगळ्या प्रकरणात आता FIR दाखल झाली. आता मूळ प्रश्न उपस्थित होतो की तिला इतके वर्ष ती करत काय होती. इतके वर्ष तो तिला वारंवार म्हणत होता की तू काळजी करू नकोस, मी घटस्फोट घेतो, तुझा विश्वास बसला कसा काय. आता आज ह्या सगळ्या प्रकरणात जेव्हा कोर्टाची सुनावणी झाली तेव्हा कोर्टाच्या समोर हिच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की त्याने घटस्फोटाचे जे कोणते डॉक्युमेंट्स दाखवले ते सगळे फोर्स डॉक्युमेंट बनवलेले आहेत आणि ते डॉक्युमेंट्स खरे नाहीत. त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि तिला सांगितलं की माझा घटस्फोट आता या सगळ्यामध्ये म्हणजे अगदी अंतिम टप्प्यात आहेत. त्याने जे कोणते घटस्फोटासाठीचे ऍफिडेव्हिट्स केलेत म्हणजे ज्याला आपण प्रतिज्ञापत्र म्हणतो ते असेल, त्याला जोडलेले डॉक्युमेंट्स हे सगळे फोर्ज आहेत असं त्यांनी कोर्टात आर्ग्युमेंट केलं. आणि फोर्ज डॉक्युमेंटच्या आधारे माझा विश्वास संपादन केला. आणि त्यानंतर त्याने सांगितलं की मी ऑलमोस्ट आता माझा घटस्फोट होणारच आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळे काय तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणून मी आमच्या आशिलाने म्हणजे ही जी पीडित तरुणी तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे हे नातं इतकं सगळं पुढे गेलं. आणि मग वारंवार ते भेटले अर्थात तिला पण असं दिसतं या सगळ्यामध्ये की तिने एंटरटेन यामुळेच केलं की तिला दिसत होतं की घटस्फोट होणार आहे आणि त्यामुळे आपण दोघं हे सगळं करू. त्यामुळे त्याने पण तिला तो विश्वास दिला आणि तीही त्या सगळ्यामध्ये भुलली असं आत्ता तरी हे सगळं चित्र दिसतंय. संबंधित तरुणी तुम्ही बघा अजित पवारांचे जुने फोटोज वगैरे काढून कायम त्यांच्यासोबत असायची. बारामतीची होती, युवती आघाडीवरती कायम होती. त्यामुळे वेल नोन तसा चेहरा आहे. पुढे काय हा झेडपी सदस्य ह्याने तिला फसवलं असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण आता तरी कोर्टाने त्याला इंटरिम जामीन दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आता 11 ते 12 तारखेला बायोमेट्रिकनुसार 12 तारखेला सगळ्याची तर परत एकदा सुनावणी लागेल. त्यावेळी काय होतं बघणं महत्वाचं आहे. पण मूळ मुद्दा काय आहे की जर त्यावेळी हे सगळं घडत होतं तर तिने ते वारंवार कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला की नाही केला याबद्दलची अजून क्लॅरिटी या प्रकरणात अजून आलेली नाहीये. आणि हा प्रश्न जेव्हा रेज होतो तेव्हा तिच्या वकिलांशी माझं मगाशी बोलणं आलं. त्यांनी सांगितलंय की आम्हाला फसवलंच आहे ना, की आम्हाला डॉक्युमेंट्स फोर्स दाखवले त्याच्या आधारे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि म्हणून ते सगळं प्रकरण पुढे गेलं. पण मुद्दा काय की ह्या सगळ्याचे पडसाद राजकीय दृष्ट्या कुठे उमटलेत, बारामतीच्या राजकारणात ते उमटलेत. तिथे आता वेगवेगळ्या ठिकाणी मधल्या काळात तो मसाळा नावाचा सुद्धा तिथला नगर परिषदेचा नगरसेवक होता, त्याचं पण प्रकरण निघालेलं होतं. सो तिथे आता पॉलिटिकल स्कोर सेटल करण्यासाठी या प्रकरणाचा सुद्धा इंटरेस्टिंगली वापर होतोय. आणि दुसरं सगळ्यात काय तर पुणे जिल्हा परिषद जी अत्यंत प्रतिष्ठित आहे, चांगली कामं करण्यासाठी ओळखली जाते, त्याची सुद्धा सगळ्या नादामध्ये अब्रू या सगळ्यामध्ये आता काय म्हणू प्रतिष्ठा मलिन झाली. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. पुणे मेट्रोतून आपण दररोज पुण्यात घडणाऱ्या पुण्याशी संबंधित आणि जिल्हा असेल, शहर असेल किंवा अगदी PMRD मधलं आणखी कोणतं रिजन या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेत असतो. आत्ता इथेच थांबतो.